आज आपण सगळे विद्याप्रतिष्ठानच्या या टेक्नॉलॉजी ऑन व्हील्स या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिला. तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आज विद्याप्रतिष्ठानची स्थापना आदरणीय पवार साहेबांनी जवळपास 72 साली खरं तर सुरू झाली आणि तो एक प्रवास, त्याच्यात अनेक कुटुंबांचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे आणि खूप मोठी टीम. मग त्यातले शिक्षक असतील, त्यातले बाहेरचे येऊन आमचे ॲडवायझर्स असतील, स्थानिक बारामतीकर असतील, मग इंदापूरला एक शाखा झाली, त्याच्यानंतर भोरला एक शाखा झाली, अशा अनेक शाखा शाळा असेल, मग CBSEची शाळा असेल, ICSE, इंजिनिअरिंग कॉलेज, आणि त्याचा पुढचा टप्पा म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, इथपर्यंत हे काम पोहोचलेलं आहे. आणि या मागे भारतीय सगळे लोक ज्यांनी खूप मोठं योगदान, कष्ट याच्यात केले, त्यांना मी मानाचा मुजरा करते आणि विद्याप्रतिष्ठानच्या नवीन उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देते. आज अभिजित दिप्ते जे आहेत ते आलेले आहेत, भारतात आंदोलन करत आहेत, चांगला प्रतिसाद मिळतोय. मात्र अभिजित दिप्तेंची जी भूमिका आहे ती विरोधी पक्ष ही यशस्वी नाही आणि सत्ताधारी नाहीत म्हणून आम्हाला रस्त्यावर यावं लागतं. ठीक आहे, बघा, एका सशक्त लोकतंत्रामध्ये एक नवीन पक्ष कॉक्रोच पार्टी म्हणून त्यांनी जो काढलेला आहे, अर्थातच एका लोकशाहीमध्ये कोणाला पक्ष स्थापन करायचा नाही करायचा त्याचा अधिकार त्याला संविधानाने दिलेला आहे. त्याच्यामुळे माझ्या त्यांना शुभेच्छाच असतील. पुण्यातल्या विधान परिषद निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने तुम्ही माघार घेतली त्याच्यावर काँग्रेसने तुमच्यावर टीका केलेली आहे. 4 महिन्यामध्ये 2दा विश्वासघात राष्ट्रवादीने आमच्याशी केला आणि त्यामुळे आता इथून पुढे एकला चौऱ्याची भूमिका असेल असं काँग्रेस आघाडीमधून बाहेर पडण्याची त्यांची मागणी त्यांच्या वरिष्ठांकडे असेल याची मला काही माहिती नाही. काल वेणुगोपालजी जे जनरल सेक्रेटरी काँग्रेसचे आहेत, त्यांचा मला कालच फोन आला होता. इंडिया अलायन्सची मीटिंग आहे 8 तारखेला आणि त्यांनी आवर्जून आम्हाला त्यासाठी आमंत्रित कालच वेणुगोपालजींनी केलेलं आहे आणि त्या इंडिया अलायन्सच्या मीटिंगला राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसनी बोलवलं म्हणून आम्ही त्या नात्याचा मान सन्मान ठेवून मी स्वतः त्या मीटिंगला दिल्लीला जाणार आहे. पुण्यातल्या जागेमध्ये सकाळी त्या दिवशी आम्ही ठरवलं हे इलेक्शनलाही लढायचं. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची आमची सगळ्यांची सविस्तर मीटिंग ही सकाळी 11 ते दुपारी 1 सिल्वर ओक वर झालेली आहे. निर्णय सगळ्यांनी मिळून त्या मीटिंगमध्ये जे जे उपस्थित होते त्या सगळ्यांची चर्चा करूनच मग तो निर्णय घेतला गेला. जे त्या दिवशी मीटिंगमध्ये होते ते राष्ट्रवादी काँग्रेसचेही वरिष्ठ नेते होते, शिवरकरजी त्या मीटिंगमध्ये होते स्वतः, त्याच्यानंतर काँग्रेसचे नगरसेवक होते, राष्ट्रवादीचे काका आहेत काही, काका चव्हाण उपस्थित होते त्या दिवशी मीटिंगला, त्याच्यानंतर शिवसेनेचेही लोक होते. तर जी चर्चा झाली ती महाविकास आघाडीच्या सगळ्या घटकांची चर्चा करूनच आम्ही तो निर्णय पुण्याचा घेतला. जे नेते त्या दिवशी मीटिंगमध्ये हजर होते ते, त्याचं कारण असं की प्रचंड घोडेबाजार याची चर्चा सगळीकडे होत होती. काका होते त्या मीटिंगला, इथे काका स्वतः इथे आणि तिथे काँग्रेस आणि शिवसेनेचेही सगळे लोक त्या मीटिंगमध्ये उपस्थित. काँग्रेसमधून शिवरकरजी होते आणि इथे कदम, जे कदम आहेत नगरसेवकजी, या सगळ्यांची आम्ही चर्चा करूनच जो निर्णय घेतला. शहराध्यक्ष आहोत, आम्हालाच माहित नाही. त्याचं उत्तर माझ्याकडे नाही, ते तुम्हाला काँग्रेस पक्षाला विचारायला. जे काँग्रेसकडून जे आले ते ठीक ना. आता वेणुगोपालजींनी मला आमंत्रण केलं तर मी कसं काँग्रेसला म्हणणार की वेणुगोपालजी कोण. त्यांचं असं देखील म्हणणं आहे की महानगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी एकत्र दिसते आणि पुन्हा एकदा आता आपण बघितलं या इलेक्शन मध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी म्हणजे अजितदादांच्या पक्षाच्या मी तुम्हाला एक सांगू का, माघार घेतली. नाही मान्य आहे. 8 ठिकाणी बदल झालेला आहे. 8 कॅन्डिडेट्सनी माघार घेतलेली आहे, त्याच्यात काँग्रेसचीही आहेत ना. काँग्रेसच्याही लोकांनी माघार घेतली. नाही, प्रत्येक ठिकाणी सिच्युएशन वेगळे. घोडेबाजार हवाय का, मी तुम्हाला त्याचा पुढचा टप्पा सांगते. मी स्वतः सुप्रिया सुळे एक नागरिक आणि लोकप्रतिनिधी म्हणून एक पार्लमेंटमध्ये बिल मूव्ह करते. ते तुम्हाला लवकरच दिसेल की अशा या सगळ्या ज्या इलेक्शन मध्ये जो घोडेबाजाराचा आरोप होतो हे बंद झाला पाहिजे आणि हात वरती करून पार्टीच्या व्हिपनी सरपंच टू लोकसभा हे पारदर्शकच इलेक्शन झालं पाहिजे. हे बिल मी स्वतः मूव्ह करते आणि तुम्हाला पुढच्या काही काळात हा बदल झालेला दिसेल. आणि सगळ्याच पक्षांमध्ये काय काय झालंय.
अशा प्रतिक्रिया येत आहे की महाविकास आघाडी नाही तर माघार पार्टी आता याला म्हणावं लागेल. भारतीय जनता पक्षाने मला तोंड उघडायला लावू नये. त्याच्यामुळे मी सुसंस्कृतपणे काही बोलत नाहीये, कारण का माझा तो स्वभावही नाहीये. आणि विधानसभेत लोकसभेत ताकदीने लढूच त्यांच्या विरोधात आम्ही. पण आत्ता हा जो घोडे बाजार झालाय तो कोण काय कसं काय झालंय या बऱ्याच गोष्टी तुम्हालाही माहिती आहेत आणि मलाही माहिती आहेत. म्हणूनच मी हे बिल मूव्ह करतेय की घोडे बाजार होऊ नये आणि कुठलंही इलेक्शन झालं तरी ते फक्त पैशाच्या जीवावर कोणीही लढू नये किंवा आईसच्याही म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी हिचीही भीती दाखवू नये. हा देश हा लोकशाही पद्धतीने चालला पाहिजे आणि त्याच्यासाठी जे काय करावं लागेल ते आम्ही करू. या तीन सगळ्या ठिकाणी महाविकास आघाडीला माहिती होतं त्यांच्याकडे स्कोअर काय आहे, किती मेंबर्स आहेत, मतदान किती आहे. तुम्हाला हे पूर्वीपासून माहिती होतं किंवा तुम्ही सीझन घोडे बाजार नंतरही होणार होतं हे सगळं माहिती असून तुम्ही जे वातावरण तयार केलं, जो तुम्हाला त्याने जो सपोर्ट मिळालेला होता किंवा इलेक्शन मध्ये जी रंगत आली की ऑल ऑफ सडन शेवटच्या दिवशी एका तासामध्ये विड्रॉ झाल्यामुळं सगळं प्रेशर तुमच्यावरती आले की तुम्ही अननेसेसरी हे प्रेशर तयार केलं किंवा हा इंटरेस्ट तयार केला आणि अचानक विड्रॉ केलं. तर याचं नेमकं कारण काय? तुम्हाला जर आधीपासून माहिती होतं आपल्याकडे नंबर्स नाहीये, घोडे बाजार होणार आहे, तरी सुद्धा तुम्ही उमेदवार दिले, एक एक सोडून दोन दोन उमेदवार दिले, अचानक ते विड्रॉ केले, तर हा मेनली इगो सॅटिस्फाय करायचा विषय होता का? जेव्हा वळसे पाटील पवार साहेबांकडे गेले की मग विड्रॉ झाले, काँग्रेसकडे कोणी गेलं की मग त्यांनी विड्रॉ केलं. लोकल ज्या तुमच्या गिमिक आहेत त्या एकदा कम्प्लीट झाल्या की मग विड्रॉल करायचे आणि आधी काहीतरी वेगळा मेसेज असं सोशल मीडियावरती. नाही बघा, लोकशाहीमध्ये प्रत्येक बोलायला अधिकार आहे. मलाही इलेक्शन कधीच रंगत वाटलं नव्हतं. काय रंगत होतं या इलेक्शन मध्ये आणि घोडे बाजार इतका जाईल असं मलाही वाटलं नव्हतं, हे मी मान्य करते. आणि मीटिंग्स मध्ये मला काय फार ह्याच्यात एक्साइटमेंट कुठे मला तरी दिसली नाही, मी त्या सिस्टम मध्ये असले तरी. हे एक इलेक्शन आहे. रंगत कधी येते? जेव्हा लोकसभा, विधानसभा, कॉर्पोरेशन उसमें मजा आता है, जेव्हा पारदर्शकपण येतो, हे मस्तो ती फाईट असते, त्या फाईट मध्ये मजा. या इलेक्शन मध्ये आता मध्ये राज्यसभेचं इलेक्शन झालं, सगळेच अनअपोज झाले, नंबर सगळ्यांकडे ते गुणागोविंदांनी झालंच ते. तुम्ही म्हणलं घोडे बाजाराचं ठीक आहे, इतर ठिकाणी पण पुण्यातल्या जागेवर आम्ही हाच प्रश्न विक्रांत काकडेंना विचारला, जे बिनविरोध आमदार झाले. तुम्ही घोडे बाजार संबंध येतो कुठे? म्हणजे माझ्याकडे 800 मतं होती, यांच्याकडे फक्त 50-60 मतं होती. 50-60 नाही, आमची 150 होती. त्यांनी दावा ठीक आहे ना, दावा करायला काय, प्रत्येक लोकशाही आहे. मला करायची गरजच नव्हती, केलं तर त्यांनी केलं. हे बघा, एक ते वयाने लहान आहेत, नवीन आलेत, माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना. त्याच्यामुळे आता ते काय बोलले याला उत्तर मला देणं वाटत नाही. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे, बोलतील ते, त्यांना वाटेल ते. विनोद आले की काय तो आले ना, मान्य करतो ना, मी कुठे नाही म्हणते. पंढरपूरमध्ये रोहित पवार अन्नत्याग आंदोलन करणारे संपूर्ण कर्ज माफी करावी पक्ष म्हणून तुमची काय भूमिका असणार आहे या? नाही, मीही तुमच्या चॅनलवर आज सकाळी ती बातमी पाहिली. मी फोनही रोहितला केला, तो भाषण करत होता. नंतर मी या कार्यक्रमात आहे. अर्थातच अन्नत्याग ही खूप टोकाची भूमिका होते. त्याच्यामुळे मीही रोहितला विनंतीच करीन की पहिली पॉलिसी येऊ दे, त्याचा वाटप होऊ दे. अन्नत्याग वगैरे या गोष्टी म्हणजे लोकांसाठी एवढी भूमिका घेतल्या, ह्याला हिंमत लागते, त्याचं मी कौतुकही करते. पण पहिलं पॉलिसी काय आहे हे सगळं समजून घेऊया आणि मगच करू. आणि अर्थातच माझी विनंतीच राहील की कोणीही म्हणजे रोहितनी पण आणि कोणीच अन्नत्याग वगैरे करू नये. मोठी लढाई आहे आणि या लढाईसाठी आपण सगळ्यांनी ताकदीने उतरलं पाहिजे. माझी रोहितला विनंती राहील की अन्नत्याग करू नको, पॉलिसी येऊ दे, वाटप होऊ दे. जर लोकांवर अन्याय झाला तर अन्नत्याग करण्यापेक्षा दुसरं काहीतरी मोठ्या पद्धतीने आपण सरकारला भाग पाडू हे करायला. आरक्षणाच्या संदर्भामध्ये सरकारने काही निर्णय घेतले 2 दिवसामध्ये, त्याला आता ओबीसी समाजातून विरोध होतो प्रचंड आणि ते निर्णय अनकॉन्स्टिट्युशनल आहेत असं लिगल ओपिनियन सुद्धा समोर येत आहे. आंदोलनामध्ये जे मृत्युमुखी पडले त्यांना सरकारनं नोकऱ्या द्याव्यात अशा पद्धतीचं सरकारने जी भूमिका घेतली आहे, तर त्याला अनेक ओबीसी संघटनांकडून विरोध होतोय. आरक्षणाचं आंदोलन ही फार वैयक्तिक लाभाची बाब असताना त्यातल्या मृत्यूंना अशा पद्धतीनं किंवा त्यांच्या नातेवाईकांना नोकरी देणं हे योग्य नाही किंवा हे अयोग्य आहे, अनकॉन्स्टिट्युशनल अशी ओबीसीनी भूमिका घेतली. बघा, आरक्षण असू दे, शेती मालाला भाव असू दे, कांद्याचा प्रश्न असू दे, कर्जमाफी असू दे, हे जे सरकार आता आहे अतिशय दुर्दैवी आहे, पण असंवेदनशील आहे आणि अनेक प्रश्नांबद्दल फार गांभीर्याने हे सरकार गोष्टी घेत नाही. आज महाराष्ट्राची आणि भारताची आर्थिक परिस्थिती अडचणीत प्रचंड आलेली आहे. पुढच्या काही कालावधीमध्ये नोकऱ्या असतील किंवा तुम्ही सगळा डेटा भारत सरकारचा बघा किंवा महाराष्ट्राचा बघा, हा आर्थिक अडचणी यापुढे फार मोठ्या
आव्हान म्हणून आपल्यासमोर उभे आहेत. महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार. मग नीटमध्ये झालेला भ्रष्टाचार असेल, महाराष्ट्रात चाललेला भ्रष्टाचार असेल, कॉर्पोरेशनमध्ये चाललेला भ्रष्टाचार असेल तो, किंवा प्रचंड महागाई जी चॅनल्सवर तुम्ही वारंवार दाखवता, प्रत्येकाच्या घरात ती झळ बसते, आणि बेरोजगारी जी वाढते, या सगळी फार मोठी आव्हानं आज आपल्या समोर आहेत. त्यामुळे पॉलिसी मेकर्स म्हणून माझी महाराष्ट्र सरकारला पुन्हा पुन्हा आणि भारत सरकारला विनंती आहे की ह्या महत्वाच्या विषयांवर तुम्ही लक्ष द्यावे, आणि ज्या शेतकऱ्यांचा असेल आणि किंवा आरक्षणाचे मुद्दे असतील, हे ज्या पद्धतीने हे सरकार हाताळत आहे हे अतिशय चुकीचं आहे आणि दुर्दैवी आहे, आणि याच्यात समाजात तेढ निर्माण करायचं पाप हे महाराष्ट्र सरकार करते. राज ठाकरे असं म्हणाले की बॅलेट पेपरवर जोपर्यंत निवडणुका होत नाहीत तोपर्यंत निवडणुका लढवू नका. सगळ्यांनी ही भूमिका घेतली तर ते बदल शक्य आहे. तुमची ही भूमिका आहे? राज ठाकरे अनेक वेळा त्यांनी ही भूमिका मांडलेली आहे आणि ती रास्तही आहे, पण मी स्वतः 4 वेळा त्याच मशीनवर निवडून आल्यामुळे मग आमचे विरोधक आम्हाला म्हणतात की तुम्ही जिंकला की तुम्हाला मशीन चालतं, हारला की चालत नाही. पण मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाला एवढा आत्मविश्वास जर आहे की ते जिंकतात कॉपी न करता, मग जर राज ठाकरेंची एक मागणी आहे तर करून बघा एखादं इलेक्शन बॅलेट पेपरवर, काय हरकत नाही करायला. सगळ्याच विरोधी पक्षांनी निवडणुका लढवू नये असं त्यांचं म्हणणं आहे. हा त्यांचा एक मुद्दा आहे. आव्हान केलेलं आहे. नाही, त्यांचा हा प्रश्न आहे. आमची इंडिया अलायन्सची मीटिंग 8 तारखेला आहे, त्याच्यात त्यांचा हा मत किंवा काय आहे याची आम्ही सविस्तर चर्चा करूनच जो काही निर्णय होईल तो एकमतानेच होईल. काँग्रेस जनता पार्टीचं दिल्ली जंतर मंतर या ठिकाणी आंदोलन उपोषण सुरू आहे. मागणी आहे की मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. तुमची काय भूमिका आहे? खरंच असं काही होईल असं वाटतं का तुम्हाला? एवढ्या मोठ्या प्रमाणात जे आपण बघतोय पेपरमध्ये जो प्रकार घडतोय सगळं, तुम्ही बघितलं असेल आता सीबीएसईचे पण मोठ्या बदल्या झाल्या. प्रशांत लोखंडे जो एक मराठी सुपुत्रावर ही मोठी जबाबदारी दिली आहे, ही आपल्यासाठी खूप अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट आहे. आणि योगायोग बघा की आदरणीय पवारसाहेब केंद्रात मंत्री होते तेव्हा त्यांच्या टीममध्ये प्रशांत लोखंडे होते. त्याच्यामुळे आमच्या सगळ्यांसाठीच एक इमोशनल गोष्ट आहे की एक मराठी मुलगा त्याच्यावर आज देशाची जबाबदारी एवढ्या मोठ्या शिक्षणाची पडली, खरंच अभिमानाची गोष्ट आहे. पण त्याचबरोबर ज्या पद्धतीने शिक्षण खात्यामध्ये जो भ्रष्टाचार झालाय हा अतिशय दुर्दैवी आहे, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि माननीय प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात बदल करावे आणि अशाच व्यक्तीला जबाबदारी द्यावी ही मागणी मला रास्त वाटते. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा मागताना तुम्ही हे बघा, मला असं वाटतं एक मॉरॅलिटी की योगायोगाने ते एक बिल आहे हे ह्याच सरकारने आणलंय 130th अमेंडमेंट, की एखाद्यावर आरोप झाला आणि 30 दिवसावर त्याला जर जेल झाली तर त्याला प्रधानमंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना किंवा प्रधानमंत्र्यांना एखाद्या मुख्यमंत्र्यालाही काढून टाकायचा अधिकार त्या बिलात येतोय. आणि त्याला या सरकारने कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी हा शब्द त्या बिलमध्ये वापरलाय. मला कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटीचाच प्रश्न हा आजच्या सत्ताधाऱ्यांना विचारायचा की एवढा मोठा आरोप झालेला असताना कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी ही काय फक्त बिलामध्येच राहते का? मग तुम्ही जेव्हा म्हणता कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी घ्या, मग ही तुम्हाला लागू होत नाही. मग बिल करताना विरोधकांना आईस करताना, इन्कम टॅक्स, सीबीआय खोट्या नंतर वॉशिंग मशीन मधून स्वतःकडे घेताना कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी येत नाही, ती फक्त विरोधी पक्षालाच येते. आणि यांच्याकडे सब कुछ चंगी आहे. हा चंगा मग भरा तुम्ही काही केलं तरी पक्ष काय तुम्हाला पदावरनं काढत नाही. हा जेव्हा एक आत्मविश्वास येतो ना, त्याच्यातून समाजाला काय तुम्ही शिकवता? शिक्षण मंत्री देशाचा त्याच्यावर आरोप होतात, मुलांची आयुष्य उद्ध्वस्त होत आहेत आणि त्याच्यावर सरकार काहीच करत नसेल, ते अतिशय दुर्दैवी आहे. पुष्पेंद्र सिंग नावाचे एक फायनान्शियल एक्सपर्ट आहे, त्यांनी एक भीती व्यक्त केली आहे काल की इतिहासातला सर्वात मोठा रिअल इस्टेट क्रॅश जो आहे तो येत्या काही महिन्यात, काही दिवसांमध्ये पाहायला मिळेल, ज्याच्यामध्ये मुंबई, बेंगलोर सारखे जे शहरं आहेत त्याच्यावर याचा मोठा फटका बसेल. मला असं वाटतं की या सर्कलमध्ये या सगळ्या गोष्टी हे बघा, या गोष्टी होत असतात, त्यामुळे झालं तरी आश्चर्य मला वाटणार नाही. एकतर कारण की इकॉनॉमिक क्रायसिस तर चाललंच आहे ना, हा डेटाच सांगतो केंद्र सरकारचा, महाराष्ट्र सरकारचा. आता मी कालच प्रेसशी बोलत असताना त्यांना सांगितलं की केंद्रातून डेव्होल्युशन फंड येतो, तो फंड आला की तो एक सर्टन 2 गोष्टींनी पैसे कलेक्ट होतात सरकार, टॅक्स मधून, आणि दुसरा एक टॅक्स असतो जो फक्त केंद्र सरकार कलेक्ट करतो. तो आता कसा टॅक्स आहे? आता एज्युकेशन सेस म्हणतात त्याला, टॅक्स म्हणत नाही. सेस सगळा केंद्र सरकार ठेवतो, तो राज्यांना देत नाही. आता एक काळ असा होता ज्या गोष्टी
टॅक्स मध्ये होत्या त्या सरकारने सेस मध्ये घेतल्या. म्हणजे सरकारचे सगळ्या राज्य सरकारचे पैसे काढून त्यांनी सेस मध्ये घेतले. आणि आजपर्यंत अनेक वेळा बजेटच्या सेशन मध्ये मी विचारले, सेसचे पैसे कुठे जातात? सेस जेवढा कलेक्ट होतो शिक्षणाचा तेवढा शिक्षणावर खर्च होत नाही. मग हे मधले पैसे जातात कुठे? राज्यांना देत नाही. आता एक काळ असा होता ज्या गोष्टी टॅक्स मध्ये होत्या त्या सरकारने सेस मध्ये घेतल्या. म्हणजे सरकारचे सगळ्या राज्य सरकारचे पैसे काढून त्यांनी सेस मध्ये घेतले. आणि आजपर्यंत अनेक वेळा बजेटच्या सेशन मध्ये मी विचारले, सेसचे पैसे कुठे जातात? सेस जेवढा कलेक्ट होतो शिक्षणाचा तेवढा शिक्षणावर खर्च होत नाही. मग हे मधले पैसे जातात कुठे? सर्व शिक्षा नावाच्या पैसे महाराष्ट्रात येतात, ते डायव्हर्ट होतात. आरटीई साठी पैसे येतात जे सर्व शिक्षणाला जातात. सर्व शिक्षणाचे पैसे लाडकी बहीण योजनेला जातात. लाडकी बहीण योजनेमध्ये 50% महिला कमी करून आता नवीन नियम कायदे जातात. मग हे आधीचे पैसे आले कुठून, खर्च कुठे झाले आणि हा गॅप किती आहे? हे अनेक वेळा तुम्हाला फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट FRBM ऍक्ट बद्दल, म्हणजे तुम्ही आता म्हणाल ताई आली चला बाई परत हिचं FRBM ऍक्ट आलं, पण हा FRBM ऍक्ट इज द क्रक्स, तो आत्मा आहे त्या बजेटचा. म्हणजे मी जर 100 रुपये कमवते आणि 200 रुपये खर्च केला, दिवाळखोरीच निघणार ना माझी. तो बॅलन्स ठेवायला हा ऍक्ट, आणि हा ऍक्ट कोणी आणला? अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी आणला आणि तो नंतर आणखीन ताकदवर केला मनमोहन सिंग साहेबांनी. मग या ऍक्टचं काय होणार? लाडकी बहीण योजनेमधून महिला काय एवढ्या कमी झाल्या? आरटीईचे पैसे काय येत नाही? सर्व शिक्षा अभियानचे पैसे का वेळेवर पोहोचत नाही? हे प्रश्न आहेत ना. मग शिक्षणाबद्दल हे आता ही नीटच्या परीक्षेचा एवढा मोठा पडदाफाश झाला आणि आता तर म्हणता येत नाही ना, 12 वर्षांचं सरकार आहे ना. आता तर 70 वर्षाचा हिशोब काढता येत नाही ना. आता 12 वर्षाचा कधी ना कधी हिशोब द्यावा लागेल ना. त्याला जोडून असा प्रश्न आहे की राज्यापासून केंद्रापर्यंत ज्या सगळ्या परीक्षा होत आहेत त्यामध्ये विद्यार्थ्यांचं तर स्वाभाविकपणे नुकसान होताना दिसतंय. कुठेतरी शिक्षणामध्ये देखील परिवर्तनाची गरज तुम्हाला वाटत नाही का? की आता एआयचा मुद्दा जेव्हा साहेबांनी विचारला गेला तेव्हा त्यांचं देखील हेच म्हणणं होतं की हेच जर आधी केलं असतं तर कदाचित ती वेळ आली नसती. 17 वर्षाचा मुलगा CBSEच्या इथिकल हॅकिंग मधून सगळी ती सिस्टीम बाहेर आणतो आणि दाखवतो. कुठेतरी ही सिस्टीम, बेसिक एज्युकेशनची सिस्टीम जी आहे तीच कुठेतरी फ्लॉ मध्ये अडकली असं वाटत. काय सिरियस नाहीये हे सरकार. या सिरियस, ज्याला इंग्रजीमध्ये जिंगोइझम म्हणतात, ते जिंगोइझम मध्ये इतके नशेमध्ये आहेत ना त्याच्यामुळे आज शिक्षणात झालेल्या अडचणी, शेतीमध्ये कांद्याचं आंदोलन तुम्ही बघताय, फेकून देत आहेत कांदा लोक रस्त्यावर, त्यांचे अश्रू पुसायला या सरकारला वेळ आहे का? घोडे बाजार करायला सगळ्या चॅनलवर दिसतात, पण सरकारमधला एकही व्यक्ती, मुख्यमंत्री सोडले तर कांद्यावर बोलतो का? एक व्यक्ती मला दाखवा. तिन्ही पक्ष आहेत, 3 पक्षाचं सरकार आहे ना. कांद्याबद्दल जावं किंवा कोणीतरी लासलगावला जाऊन हिंमत करून दाखवावी आणि तिथे जाऊन बसावं. का नाही या सरकारला? दिल्लीत बसतात तिकीटं वाटवण्यासाठी या आता परवाच्या इलेक्शनची. त्याच्यासाठी वेळ सगळ्यांना होता जाऊन भेटायचा. पण शेतकऱ्याला आम्ही आता किती दिवस झाले त्या मीटिंगला, शेतकऱ्यांचे अश्रू पुसले का? हमी भाव चांगला मिळाला का? सगळा कांदा विकत घेतला? काहीच झालं नाही. त्यामुळे हे जे सरकार आहे अतिशय असंवेदनशील आहे. पक्ष फोडा, घड फोडा. राष्ट्रवादी काँग्रेस फोडली, शिवसेना फोडली, आता TMC सेम मॉडेल. आजच सकाळी मला कुणाचा तरी फोन आला होता की तृणमूल काँग्रेसचा जसं आमचं केलं तसंच पक्ष फोडा, अकाउंट फोडा, सगळं फोड. आता DMK मध्ये अजून काहीतरी गैरसमज चाललेत, AIDMK मध्ये चालेल. मग कुठल्या राज्यामधला विरोधी पक्ष साम दाम दंड भेद, ED CBI इन्कम टॅक्स वापरून पक्ष फोडणे, सगळं संपवणे. काही दिवसांनी राहुलजी म्हणतायत हे खरं होताना दिसणार आहे. या देशात लोकशाही टिकेल का नाही असा एक मोठा प्रश्नचिन्ह आपल्या सगळ्यांच्या समोर उभं राहिलेला आहे. आणि संविधान खतरे में है हा जो जे तुम्ही सगळ्यांनी 2024 मध्ये ऐकलंय ते खरंच पुन्हा होतंय का काय असं मला हा सगळा डेटा सांगतोय. काही जलसंपदा विभाग करणार, पण मुद्दा असा आहे की राजकारणात आयडिओलॉजीला काहीतरी महत्व असतं. या आयडिओलॉजीच्या मुद्द्यावर विरोधी पक्ष आज त्या मतदारांनी तुम्हाला मतं दिली आहे, तुम्ही अशा विधान परिषद ऍडजस्टमेंट करत असाल, मग त्याचं उत्तर काय आहे? विधान परिषदेचा, मतदानाचा आणि ह्या इलेक्शनचा काहीही संबंध नाही. एक तर मी स्वतःच बिल मूव्ह करणार आहे की हे इलेक्शन बंद तरी करा, नाहीतर ओपन वोटिंग करा. हे घोडे बाजार आणि हे असले सगळे उद्योग बंद झाले पाहिजे. हात वर करा, व्हीप काढा आणि त्याच पद्धतीने इलेक्शन झालं पाहिजे. ही माझी भूमिका असेल. काही दिवसात तुम्हाला माझं ते बिल पार्लमेंटमध्ये दिसेल.
मी इलेक्शन कमिशन मध्ये जाणार आहे आणि मी या सगळ्या प्रक्रियेवर वेळ पडली तर कोर्टातही जाणार, कारण का हे कुठेतरी थांबलं पाहिजे या मताची मी आहे. कुठल्याही बाजूला असू दे, सत्तेत किंवा विरोधात, या भानगडीत होता कामा नये. निवडून यायचंय तर या, आणि तुम्ही कशासाठी निवडून येताय ह्याची तर क्लॅरिटी असली पाहिजे. ह्यांच्यापैकी आयडिओलॉजी किती लोकांची क्लिअर आहे? तुम्ही निवडून आल्यानंतर कशासाठी, तुम्ही जरा विचारून बघा ना की तुम्ही पुढच्या तुम्ही निवडून आलाय ना, काय तुमचा 5 पॉईंट प्रोग्राम सांगा, पटकन विचार बघूया. किती लोक तुम्हाला 5 पॉईंट प्रोग्राम सांगू शकतील. शिवाय दुर्दैव आहे की ज्या पद्धतीने राजकारणातला हा एक मोठा बदल जो होतोय त्याच्यामधून पॉलिसी मेकिंग हा विषयच राहिला नाही. आम्हीच काही लोक जे पॉलिसीवर बोलत राहतो, पण पॉलिसीवर, हार्ड कोर पॉलिसीवर चर्चा, विरोध, चर्चासत्र या राज्यात आणि देशात थांबलेली आहेत. हे दुर्दैव आहे. आम्हाला कुठे चर्चा, आम्हाला पार्लमेंटमध्ये थोडी मिळते. आणि माझं भाग्य की बारामतीकरांनी एवढा म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघांनी माझ्यावर विश्वास दाखवला. मी 3-4 JPCs वर आहेत, त्या जॉईंट पार्लमेंटरी कमिटीवर खरंच पॉलिसीवर काम करायची संधी आम्हाला मिळते. ते सोडून मला पॉलिसीवर चर्चा, विरोध होताना कुठेच दिसत नाही. हे दुर्दैव. काही जलसंपदा विभागाचं कार्यालय म्हणजे जे सिंचन भवन आहे ते पुण्यातून सोलापूरला एक भाग आणि कोल्हापूरला दुसरा भाग हे शिफ्ट होणार आहेत अशी चर्चा आहे आणि आरोप सुद्धा केलेत. आम आदमी पक्ष असं म्हणतोय की अजितदादा असते तर किमान पालकमंत्री म्हणून त्यांनी ही भूमिका घेतली असती की अत्यंत महत्वाचं कार्यालयाचे 2 तुकडे करून कोल्हापूर आणि सोलापूर सारख्या शहरात केले नसते, कारण कृष्णा खोरा असतील किंवा अनेक खोऱ्यांची जी सेंट्रलाइज पोझिशन जी आहे हे पुणे शहर आहे. तरी हे दोन्ही तुकडे करून बाहेर जाणं हे दुर्दैवी वाटत नाही. नाही, याचं कारण काय एकतर म्हणजे हे या ऑफिस म्हणजे समजा एखादा बदल करायचा असेल पॉलिसीमध्ये, मी त्याच्या विरोधात नाही, पॉलिसी बदलत राहते, पण हे करायचं कारण काय? अशा वेळीस एका ऑफिस जे यशस्वीपणे काम करतंय त्याचे 2 तुकडे करून 2 शहरात त्याला मूव्ह करायचं कारण काय? याचं उत्तर मी एक पत्र लिहिणार आहे माननीय मुख्यमंत्र्यांना, त्या डिपार्टमेंटला, की त्यांनी आम्हाला सांगितलं तर पाहिजे का करतंय, काहीतरी कारण तर द्या. मनमर्जीने सरकार चाललंय आणि पुण्याचं महत्व हे वारंवार कमी व्हावं. आता पुण्याचा क्राईम, आता मी 3 दिवसापूर्वी तुमच्याशी बोलले होते, तेव्हा माननीय CPंनी मला एक पत्र लिहिलं 10 पानी पत्राला. मला आनंद वाटला, त्यांच्या मनाचा मोठेपणा की त्यांनी ते मला पाठवलं. मी CC बघितलं, पण त्याला मुख्यमंत्री आणि अमित भाई शाहना CCच नव्हती, कारण का डेटा त्यांचा होता ना, मी काही माझ्या कल्पनेतला डेटा नव्हता. तरी माझी नैतिक जबाबदारी म्हणून मला वाटलं चला, आपल्याला माहिती नाही, आपल्या पुण्याचं नाव खराब होतंय, आपणच अमित भाईंना आणि माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवावं. तर मला वाटतं ते तर मी करणारच आहे. असं मी घ्यायला प्रिय अमित भाई शाह पत्र लिहायला तेवढ्यातच गोळीबार झाला. आता म्हणलं आता कसं पत्र लिहूया? अमित भाई म्हणतील काय तुला माहिती नाही वाटतं डेटा, आता तुझ्या मतदारसंघात गोळीबार झाला, काय तू म्हणते क्राईम झालं, बरोबर आहे की नाही? म्हणजे क्राईम मीच डिफेंड करत होते CPंना की आता ही माहिती आली आहे तर माननीय अमित भाई शाहनाही माहिती असलं पाहिजे, कदाचित त्यांच्या सिस्टम मध्ये जरा काहीतरी एखाद्या आकड्याचं चुकीचं झालं असेल. पत्र लिहायला घ्यायला गोळीबार व्हायला एक वेळ झाली. कसं मी पत्र लिहू? माझी इच्छा आहे पण तसं होत नाहीये ना. तुमचे चॅनल्स असतील, माझे सहकारी असतील, काका असतील, अण्णा असतील, ताई असतील, ह्या ताई तर मला सारखं सांगतात बघा त्या तलवारी फिरतात, कोयता रात्री आम्ही लोकांची सेवा करत फिरतो, लोक तलवारी घेऊन फिरतात. अरे तू महिला म्हणून पुण्यामध्ये अनिताताईंना इतक्या वर्षात कधी भीती वाटली का? आता अनिताताईंना रात्री असं वाटतं की अरे बापरे आपण पुण्यात फिरतोय? अनिताताईंनी 24 तास लोकप्रतिनिधी म्हणून बिनधास्त फिरलं पाहिजे, पण तशी परिस्थिती नाही ना पुण्यात आज. आणि मग ते म्हणतात कोयता गँगच नाही, म्हणून मी आता एक चिप करते, त्याच्यामध्ये सगळे कोयता गँगचे तुम्ही दाखवता ना, कारण का मी तर काढलेले नाही ते व्हिडिओ, ते चॅनल्सचे आहेत. काही विरोधी पक्ष म्हणून काही क्रिएट नाही केलेलं AI मधून. चॅनलचं नाव, तारीख, वेळ हे सगळं एक नोट करून मी CPंना पाठवणार आहे, कारण का त्यांच्या त्या पत्रात आहे की कोयता गँगच नाही आहे या पुण्यामध्ये. हे सगळं थोडंसं काम मला दुपारी करायचं. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये बारामती इंदापूरमध्ये मोठा पाऊस झाला, गारपीट झाली, शेतीचं पण नुकसान झालं. तुम्ही आढावा घेतला का? हो, माझं कलेक्टरांशी बोलणं झालंय. कलेक्टर बाहेर आहेत, ते येतील आता. त्यांच्यावर त्यांनी रोल टाकलेला आहे. युगेंद्रही काल त्या भागात होता, तो येतोय त्या भागामध्ये. माझं भरणे मामांशीही बोलणं झालेलं आहे ऑलरेडी. मी भरणे मामांशीही बोलले, मी बारामतीच्या आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी बोलले, कलेक्टरांशी बोलले, आणि पंचनामे लवकरात लवकर कसे करून घेता येईल करावे. पण हे एक गोष्ट आपण सगळ्यांनी
लक्षात घेतली पाहिजे की आज बघा मुंबईची ही बातमी आली की मुंबईमध्ये पाणी नाहीये पुढच्या 40 दिवसानंतर. त्याच्यामुळे हा प्रश्न इथपर्यंत सीमित नाहीये की ही एक केस आहे. मी थोडा विचार करते की माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करावी की थोडा व्यापक आणि मोठा विचार करा. आज या सगळ्या बदलामुळे आज तुम्ही बघता 10 जून पर्यंत पाऊस आला पाहिजे, पावसाचा पत्ताच नाही आज. आणि आता तुम्ही राहुलजींचा नवीन उपक्रम बघितला का एन्व्हायरमेंट सेफचा? तर तुम्ही बघितलं का नाही? तो फॉर्म भरला का नाही? इकोबारचा लढा. आता झाडं वाचवण्यासाठी आपण सगळ्यांनी ताकदीने लढलं पाहिजे. राजकारण होत राहील पण जर पाऊसच नाही पडला, काळ्या मातीची इमान राखणारा शेतकरी जगू शकला नाही तर खाणार काय तुम्ही? पाणी नसेल प्यायला तर जगणार कसे आपे? लढाई तो होत राहील, एमएलसी घोडे बाजार चलता रहेगा. पण जर माझ्या शेतकऱ्याला पिकाला मिळालं नाही, त्याला युरिया मिळत नाहीये या महागाईमुळे, त्याला कर्ज बँकेतून मिळत नाहीये, त्याला धरणातून पाणी मिळत नाहीये, खाओगे क्या भैया? घोडे बाजार तर नाही ना, पोट नाही ना भरत. जेव्हा पोटात आग लागते ना तेव्हा अन्नच लागतं. त्याच्यामुळे या महाराष्ट्र सरकारने हे बाकीचे हे सगळे थोडे दिवस उद्योग बंद करावे. माझी हात जोडून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की कधीतरी हे राजकारण फोडणं वगैरे सगळं थोडे दिवस बाजूला ठेवूया आणि महाराष्ट्रात होणारे नैसर्गिक बदल, अन्नधान्याचे होणाऱ्या पुढच्या अडचणी, त्यांच्या राशन डिस्ट्रीब्युशन मध्ये होणारा भ्रष्टाचार, ज्याचा आरोप मी नाही केलेला, 4,000 कोटी रुपयाची जी यंत्रणा आहे, ती जी यंत्रणा आहे, जो कोर्टात केस चाललेली आहे, त्याचा निर्णय 22 तारखेला आहे. त्याच्यात असं वर्तमानपत्रात आणि चॅनलनं सांगितलं की 400 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार त्या पूर्ण डिस्ट्रीब्युशन सिस्टम मध्ये आहे. हा आरोप माझा नाही, असं वाचण्यात आणि टीव्हीवर आलंय. त्याच्यामुळे या सगळ्या प्रक्रियेची नोंद महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी घ्यावी. पुण्यात मविया राहणार आहे की नाही? महाविकास आघाडी ही देशात आणि इंडिया अलायन्स देशात आम्ही कट्टीबद्ध आहोत. थोड्या गोष्टी होतात, एखाद्या जिल्ह्यातला शहरातला एखादा व्यक्ती बोलला तर त्यांनी त्याच्या तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. दूसरे के घर में झांकने का मुझे कोई शौक नहीं. नाही, माझ्या जुन्या सहकार्यांनी काय बघितलं हे मी पाहिलेलं नाही. त्यांच्या पक्षाला त्यांनी तो प्रश्न विचारावा. आणि जेव्हा काँग्रेसचा काल मला वेणुगोपालजींचा फोन आला की तुम्ही सगळे नक्की इंडिया अलायन्सच्या मीटिंगला या, राऊत साहेबांची काल काही वेगळ्या कामासाठी बोललं झालं, हर्षवर्धन सपकाळांचं माझं अजून काही एका आंदोलनासाठी 15 तारखेपासून हर्षवर्धन सपकाळजी, मी आणि शिवसेना 15 ऑगस्ट पासून राज्याचा दौरा सुरू करतोय. त्यामुळे हे जे काय तुम्ही पुण्यात झालंय मला माहिती आहे, ह्याची मला फारशी माहिती नाही. हा प्रश्न तुम्हाला काँग्रेस पक्षाला विचारावा लागेल. विषय निघाला होता सिटीमध्ये आणि तुमच्यामध्ये लेटर वॉर आल्याचा. लेटर वॉर नाही, मी त्यांना पत्रच लिहिलेलं नाही. त्याच्यावरती 9 पाणीपत्र लिहितात, परत तुम्ही त्यांना पत्र लिहितात. नाही, मी आभार मानले हो, अतिशय प्रांजळपणे आभार मानले. असं काय करता ते? सीपी आहेत या शहराचे, असं काय करतात? तुम्ही जाऊन प्रत्यक्ष भेटणार हो, पण काय नाही, मला मी कशाला त्यांचा वेळ वाया घालू. त्यांनी मला एक पत्र लिहिलं, ते मी माननीय अमित भाई शाह, कारण का नंबर अमित भाईंच्या ऑफिसनी पाठवले ना, तर माझी नैतिक जबाबदारी आहे. एवढी नैतिकता राहिली आहे ना आमच्यामध्ये, त्या नैतिकतेच्या वेळी मला वाटलं माझी नैतिक जबाबदारी आहे की अमित भाईंना आणि देवेंद्रजींना आपण कळवलं पाहिजे की बाबा तुमचा डेटा काय तुमच्या सरकारबद्दल सांगतोय. पण सीपींचं वेगळं मत आहे, त्यांची बाजू कोणीतरी मांडली पाहिजे की नाही सरकारकडे, असं कसं. त्याच्यामुळे तो पाठवला आणि तेवढ्यात मी म्हणलं, तेवढ्यात तो खून झाला. त्याच्यामुळे घाबरले ना मी की अरे बापरे, मग ते रागवतील ना मला मुख्यमंत्री आणि अमित भाई शाह की तू काय म्हणते, तू म्हणते क्राईम कमी झाला, क्राईम तर दाखवतोय वाढलाय. असं मी नाही म्हणत, माननीय मुख्यमंत्री आणि देशाचे होम मिनिस्टर. रोहित पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात परत एकदा वक्तव्य केलेलं आहे. जर दादांच्या राष्ट्रवादीने भाजपची साथ सोडली तर आम्ही एकत्र येऊ शकतो, असं रोहित पवारांचं उत्तर. आमचा पक्ष अतिशय लोकशाही पद्धतीने चालतो, त्याच्यामुळे लोकशाही पद्धतीने सगळ्यांना आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे.